तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की आजच्या ब्लॉगची सुरुवात ट्रे मधल्या फूड कशी झाली. कारण आज आहे कॅटरिंग ऑर्डर. तर जय शिवराय मंडळी, मी आहे श्री, मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. छोटी का असे ना, पण कॅटरिंग ऑर्डर म्हणून ठरलेल्या वेळेच्या थोडा आधीच यावं लागलं. त्यामुळे माझी जिमी स्किप झाली आणि आमचे दोघांचे वर्किंग आवर्स पण थोडे एक्सटेंड झाले. आता विकेंड आणि कॅटरिंग ऑर्डर यांचं एक वेगळंच नातं आहे. आधीच आमच्या इथे विकेंड खूप बिझी असतो, त्यामध्ये कोणती तरी कॅटरिंग ऑर्डर आली की माझ्या आणि रोहितची वेगळीच धावपळ उडते. आणि आज तर 3 कॅटरिंगच्या ऑर्डर होत्या. त्यामध्ये एक तर फूडची होती, तिथून पुढे 2 बिर्याणीच्या. त्या तिन्ही पण डन झाल्या. रेग्युलर लंच सोबत कलिंगडचा आस्वाद घेतला आणि आमचं इव्हनिंगचं कामकाज चालू झालं. आणि आजची इव्हनिंग एक्सपेक्टेशन पेक्षा पण जास्तच बिझी होती. सकाळी 8 वाजल्यापासून काम करत असल्यामुळे आमची बॉडी ऑलरेडीच एक्झॉस्ट झाली. त्यामध्ये पावसानं म्हणजे इव्हनिंग बिझी झाली. बाहेर पडणाऱ्या पावसाला बघून मला वाटलं होतं की आज इव्हनिंगचा काही आत्तापता नसणार, पण जेव्हाही पाऊस पडतो तेव्हा हॉटेलचं जेवण खायची इच्छा तर होतेच होते. त्यामुळेच मे बी गर्दी झाली असावी. पण बिझी विकेंडचा हा फायदा आहे की आठवड्यातले 2-3 दिवस जरी का स्लो गेले ना, तरी पण त्याची भरपाई विकेंड मधल्या बिझनेसने होते. आणि आज कॅटरिंगच्या ऑर्डर, बिझी विकेंड यामुळे $3,000 बिझनेस झाला. जय शिवराय.